सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात बांधकाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुशांत जनार्दन दळवी यांचा गोळी मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी मोहनमळा परिसरात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीजवळ त्यांचा मृतदेह 20 ते 25 फूट फरफटत नेलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासात सुशांत दळवी यांच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी रात्री नेमके काय घडले याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे कणकवली शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.